नाही होत, काय नाही होत, जे आरामचं काय होत नाही, चॅलेंज होत नाही, काय नाही काय नाही. आणि मग मी सांगतो, मग मला जर करायला लावलं ना तर मी 94चा GRचा रद्दच करायला लावीन. मग इतक्या विश्वासानं म्हणताय चॅलेंज बिलेंज होत नाही, कुठल्या बेसवर सांगताय तुम्ही चॅलेंज होत? नोंदी आहेत आमच्या हैदराबाद गॅजेट, सरकारी दस्तावेज, यांचा पण सरकारी दस्तावेज. यांना जे 94ला आमचं स्वतःचं 16% आरक्षण दिलं आणि आमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं वाटलं झालं, ती जे आर कस करायला आणि ते वाटप कस काय केलं, ती जे रद्द करायचा 50%च्या वर गेलं, 2% कस काय दिलं? तुम्हाला कायदा कळतो ना, आम्हाला कळत नाही काय? आणि आम्हाला जर कायद्यातलं GR मधलं कळत नसतं, हे आंदोलन इतक्याला मालत नसतं, मराठीला एक बी नोंद मिळाली नसती, एक बी. आम्हाला अक्कल आहे, ज्याला वाटतं आम्हाला अक्कल नाही ना त्याला म्हणतो असंच वाढेल हिंड चिवडीत. बरं, आता एक आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत तुम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूण 826 गुन्हे होते, त्यापैकी 86 गुन्हे आतापर्यंत मागे घेण्यात आले आहे. आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं आणि पोलिसांवर जो हल्ला झालाय त्याबाबत काही गुन्हे आहेत, 38 गुन्हे आहेत, ते मागे न घेण्याची शिफारस या समितीनं गृह विभागात केलेली आहे. आम्ही केलेला नाही हल्ला, कोणावरती आमच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे सरसकट गुन्हे मागे होणार, यात काही शंका नाही. आणि ते गुन्हे मागे घ्यायला लागले सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब हे घ्यायलेत. आम्ही त्यांचं कौतुक करतो. विखे साहेबांनी हे काम हातात घेतलंय, ते मागे घ्यायला लागले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढायला लागलेत, नोकऱ्याचा सुद्धा. आता याच्याबरोबर फक्त एवढंच म्हणणं आहे, उद्या परवा कॅबिनेट आहे, ते कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ, प्रक्रिया सोपी करून गॅजेटच्या नोंदीच्या आधारावरती 17 सप्टेंबरला मुक्ती संग्राम दिन, बरोबर ना? त्याच्या आत मराठवाड्याच्या हातात किमान तालुका भरात का होईना, एखाद्या जागेवर का होईना, मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी होईना, त्याच्या आत हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं, एवढी विखे साहेबाकडे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे विनंती आहे. आणि ते त्यांनी करावं. गुन्ह्यांबाबत संतगती जरी असली तरी आंदोलनामध्ये जे मृत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यास सुरुवात झालेली आहे. त्याबाबतचे पैसेही आता त्या लोकांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे. एक आश्वासन पाळताना हा नाही, मी सांगितलं ना, ते काम करायला लागले म्हणलं आम्ही कौतुक केलं आणि करणार, 100% करणार. आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. फडणवीस साहेबाला ते सांगतो, शिंदे साहेबाला, विखे साहेबाला ते सांग, काही गरज नाही राजकारणाचं आम्हाला. तुम्ही जसे आता हे प्रक्रिया सुरू केल्या, केसेसच्या केल्या, परत बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केल्या, तसंच शिंदे समितीला पण रोज कामाला रेकॉर्ड शोधायला पाठवा, बॅलेट द्यायच्या सांगा. आणि कुणबी प्रमाणपत्र ज्या पहिल्या नोंदी आहेत ते कुणबी प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा. तुम्ही काम करत राहा. आणि हैदराबादच्या गॅजेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबर पासून त्याच्या आत सुरुवात करा. नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा खेळ झाला, तो पुढच्या आठवड्यात सेवा पंधरवडा आहे, त्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देणे त्यांनी निर्णय घेतला होता की या सेवा पंधरवड्यात आपण देऊ. मात्र त्या निर्णयाला विरोध झाला आणि त्यानंतर हा जो घेतलेला निर्णय आहे तो मागे घेण्यात आलेला. कशामुळे विरोध झाला? केला काही लोकांनी की सेवा पंधरवड्यात 1000 मराठा आरक्षण प्रमाणपत्र देण्याची गरज काय? कुठल्याही अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी दबाव यायचं नाही. सोलापूरचे साहेब असतील, कुणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही. कारण कायदा तुमच्या पाठीशी आहे. मराठी हे सोलापूर जिल्ह्यातलेच नाही, नुसते पुऱ्या राज्यातले कलेक्टर साहेब तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून तुम्ही वाटप कुणबी प्रमाणपत्र सुरू करा. कारण तुम्ही घरातून तयार करून देत नाही, नोंदी त्या आधारे देत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विरोध करायची कोणाची टप्पर नाही. सोलापूरच्या कलेक्टर साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे आहेत. सोलापूर जिल्हा पूर्ण मराठा समाजी, तुम्ही जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद आहे. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून कारवाई करा. आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी, तुमचं कोण केस वाकडं करत आहे. बघ, धाराशिवमध्ये मोडी उर्दू लिपीच्या चुकीमुळे 50 जणांच्या नोंदी होत्या, फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले. म्हणजे ते बेसिक ट्रान्सलेट नाही होऊ शकत. त्याला तोच एक विषय अनेक ठिकाणी असं तुळजापूर तालुक्यातल्या चिंचोली गावामध्ये 50 नोंदी सापडलेल्या आहेत, पण उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकीमुळे 50 पैकी केवळ 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. बघ, आता पुन्हा उपसमितीकडे विषय जातोय, शिंदे साहेबांच्या समितीकडे विषय जातोय.
न्यायमूर्ती शिंदे समितीच्या, जर आता तुळजापूरमध्ये धाराशिवमध्ये 50 नोंदी कुणबीच्या सापडल्या तर ते प्रमाणपत्र त्यांच्या नोंदीवाल्यासह त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना मिळणं अपेक्षित आहे. ते धाराशिवच्या जिल्हाधिकारी प्रताप सरनाईक साहेब पालकमंत्री यांनी लक्ष घालून त्या नोंदी तातडीनं प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे देणं गरजेचं आहे. ते आपण द्यावं. आमच्या लेकरांचं वाटोळं होता कामा नये. एकनाथ शिंदे साहेबांचा आज संभाजीनगर दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये असं लिहिलंय की जाहीर आभार सभा. आता ती जाहीर आभार सभा कुठल्या विषयावर आहे? याच आरक्षणाच्या लढाईमधली आहे की आणखी काय चर्चा सुरू आहे? तुम्हाला काय वाटतं? मला नाही माहिती. जाहीर आभार सभा, आभार कुणाची म्हणताय? त्यांचं काही असेल त्यांचं. मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकली म्हणून त्यांची आभार सभा असेल? नाही ते काय जे माहीतच नाही ना. आज ते मी लगेच म्हणलो असतो. आझाद मैदानावर दिवाळी साजरी करणारे म्हणणारे म्हणून जरांगे आज म्हणत आहेत की आपण जे आनंद आहे थोडं थांबून साजरा करू, कारण की अजूनही हैदराबाद गॅजेट ते लागू होते. म्हणजे अजून सरकारवर पूर्णपणे विश्वास नाहीये मागचा इतिहास पाहतो. नाही विश्वासाच नाही. अरे लागू झालं ना. आनंद काय साधा व्यक्त करा. आता गुलाल घेतला आणखी काय झालं पाहिजे? आनंद म्हणजे तेव नाही, त्याचा अर्थ तेव नाही. आता हैदराबाद गॅजेटियर मिळत नव्हतं लय दिवसाचं, आता मिळालं, लागू होत आहे. आनंद लय व्यक्त म्हणजे काय? संयमानं दमाने घ्यायचं. कारण ना लई जण जळके आहेत आमच्यावर, खूप जळक्या अवलादी आहेत काही काही आमच्यावर. आमच्या लेकरांचं म्हणजे कल्याण हो असं वाटत नाही. मग ते आनंद पचवायला आधी शिकलं पाहिजे. जसं पराजय हे विष असतं ते सुद्धा पचवता आलं पाहिजे, आणि आनंद सुद्धा एक प्रकारचं विषच असतं, ते पचता आलं पाहिजे. ज्या समाजाला दोन्ही गोष्टी यश आणि अपयश पचवता येतं तो समाज 100% देशात राज्यात प्रगतीवर असतो आणि ते दणक्यात उभा राहतो आणि अन्यायाला पुन्हा पुन्हा मोडून काढून विजयाकडे जातो. त्यामुळे दोन्ही गोष्टी पचता आल्या पाहिजेत आणि ते पचवा. आता मला लय आनंद होतोय. आता कवाच मिळत नव्हतंय, त्याला विषय नाही आता गॅजेटचा. लय आनंद आहे. अति एक मराठवाड्यातला राहणार नाही एक बी आरक्षणावर. हे साधे सोपं गोष्ट नाही, लहान जी आर नाहीये. हे बांगडी बिल्ले जाऊ नये तिकडं, इवळत येत आवळत येत, यांना कोण किती नाही मोजित नाही. आता दगडा खाली चुने घाल्यासारखे निघा लागले. जी आर निघाल्यापासून लयच हुशार मंडळी निघा लागले. असाच एक प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी जी आर विरोधात दंड थोपटलाय. स्वतःच्या सरकारला न्यायालयात खेचण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. छगन भुजबळ यांच्याकडून येत्या 2 दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे. आमची होईल मग लगेच 1994 जी आर लगेच होणार. आता जसं तसंच उत्तर भेटणार तुम्हाला. तुम्ही ज्याची भाषा करता त्या भाषेत उत्तर आहे. 50% वरचं 2% सुद्धा जाणार आहात. आणि आमचा चॅलेंज होत नाही म्हणा. तू किती लढ, तू होत नाही बघ 94. तू फक्त 1994 जी आर वर अभ्यास कर म्हणा. ते 16% आमचं पठ्याचं आरक्षण आहे. आणतो का नाही माघारी बघा, बाहेर काढून तुला. आणि वरचं 2% सुद्धा उडवतो का नाही बघ. आणि आमचं तू किती लढ, आमचा जे आर तो चॅलेंज जरी केला कोर्टात जाऊन, चॅलेंज होत नाही. कारण सरकारी दस्तऐवज आमचा. तुम्ही 16% आमचं चोरून घेतलेले 94 1994. त्याच्यामुळे ते तुटट घेतलेलं ते बोगस आरक्षण ते आम्ही परत मिळवणार आहेत. कारण ते आमचं आहे. हे पण तू ध्यानात ठेवा, सरकारने पण ते ध्यानात ठेवा. तो तिथं गेला, आम्ही 94चं चॅलेंज केलंच. आणि सरकारलाही सांगतो मग 94चं जे रद्द करून ते आरक्षण आमचं आम्हाला देऊन टाक. बघूया ते किती लढतो. आमचं नाही रद्द होत. आम्हाला माहिती आमचं सरकारी नोंद आहे. लढ म्हणा कोर्टात, लढ पुढं लढ. कोर्टात जाऊ नाही तर पुढे जाऊ. विखे साहेबाला, शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सांगतो, कोणी कुठेही जाऊ, आमचं खाली प्रोसिजर सुरू करा. पटेल खर्च 17 तारखेपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिलाय, नाहीतर मग दसरा मेळाव्याला भूमिका स्पष्ट करणार असंच म्हणावं. मग माझ्या समाजाला जे आर काढून तुम्ही जर वाटप करणार नसले मी तर म्हणत असतो होय. आता प्रक्रिया होती ती केली, याच्यापेक्षा दुसरी प्रक्रियाच नाहीये. आंदोलन करणं एखाद्या विषयात आणि ती मागणी मान्य होईल. आमची नुसती मान्य नाही झाली तर तिचा जी आर निघा. आता फक्त म्हणणं आहे मुक्ती संग्राम दिने त्याच्या आतमध्ये सुरुवात करा असं म्हणणं आहे आमचं. त्याच्या आत सुरुवात केली एखाद्या मराठवाड्यातल्या तालुक्यात एखाद्या ठिकाणी जरी एक मिळालं तरी आम्हाला सरकारचं तोंड भरून कौतुक करता येईल. एक जरी तालुक्यात एखाद्या गावात एक प्रमाणपत्र जरी
मुक्ती संग्राम दिनाच्या आधी मिळालं तरी आम्हाला वाटतं आम्हाला मुक्ती मिळाली आणि खूप आनंद व्यक्त करता येईल आणि सरकारचं तोंड भरून कौतुक आम्हाला करता येईल. म्हणून त्याच्या कारण त्याला बराच वेळ लागणार आहे आम्हालाही कळतं की आता ते टप्प्यात जाऊन ते सुरुवात करून घ्यायचंय, पण त्याच्या आत सुरू करा असं म्हणणं आहे. आणि कोणाचं ऐकून जर आमच्या JR-ला काही खोडफीड केली, आम्हाला काही अडचणी आणल्या, कोणती प्रमाणपत्र नोंदीनुसार वाटप सुरू नाही केले, तर गावात आमच्या तुम्हाला येऊन देत नाहीत मग महाराष्ट्राला. हे पण तुम्ही पुढचं ध्यानात ठेवा, कारण आपल्या जातीपेक्षा मोठं कोणी नाही, सरकार नाही, मंत्री नाही ना काय. त्यामुळे पण आम्हाला असे आहे, विखे साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि दादा असतील, अजितदादा असतील, विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, 100% मराठ्यांचे मन जिंकणार. कारण आमच्या नोंदी आहेत आणि समाजाकडून फडणवीस साहेब त्यांचं कौतुक करून घेणार. पुन्हा मराठ्यांचा अपमान करून मराठ्यांचा रोष फडणवीस साहेब अंगावर घेणार नाहीत, कारण आम्ही लय मोठी लढाई जिंकली पोरांनी गरिबाची. धन्यवाद. कोल्हापूर गॅजेट पण लागू करा अशी मागणी होते, आज त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद होते. सातारा, कोल्हापूर ते सगळेच बसतात, पुणे, औंध सगळे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यातच येते. सातारा म्हणजे काय नुसतं साताराच नाही येते, सातारा गॅजेटियर म्हणजे काय नुसतं साताराच नाही येते, तर त्यात 25 लाख नोंदी आहेत त्या काळच्या 25 लाख नोंदी आहेत. आपण पुणे गॅजेटियर सुद्धा त्याचाच उल्लेख आहे, घ्यायला लावलंय, औंध संस्थांचं घ्यायला लावलंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला लावलंय. आपण काय सोडलं नाही. पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा ठेवत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पश्चिम महाराष्ट्रातल्या गोरगरीबाला मी आहे ना. चला, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न असा आहे की महादेव कोळी समाजातले लोक पण म्हणतायत की हे हैदराबाद गॅजेटियरचा आम्हाला लाभ द्या, आणि बंजारा समाज पण म्हणतोय की आम्हाला पण त्याच्यामधनं वरचं आरक्षण द्या, त्यात आमच्या नोंदी आहेत आदिवासीचा. त्याच्यात नोंदी असतील तर गरिबांना दिलंच पाहिजे ना, का रोखायचं? असले काय भूमिका पाहिजे? देता आम्हाला द्या, आम्ही काय एवढे काय द्या, सगळं त्यालाच द्या, देता आम्हाला द्या. आमच्या लेकरात आमच्या नोंदी काय, त्याच्यात मराठ्यांची संख्या आहे, इतके कुणबी आहेत, आमचं आम्हाला देऊन टाका. त्यांच्या नोंदी असतील त्यांना द्या, का नाही द्यायचं? ते त्यासारखं आहे काय? सवलती घ्यायच्या त्यालाच घ्यायच्या, महामंडळ असलं त्यालाच घ्यायचं, आरक्षण असलं त्यालाच घ्यायचं, 350-400 जातीचं स्वतःच्याच जातील एकट्यालाच वापरायचं, नोकऱ्यात, शिक्षणात. तसले आहे म्हणत ना मराठे छत्रपती शिवरायांचे विचाराचे अस्सल ओरिजिनल, त्यांच्या नोंदी असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ना. बंजारा समाजाचं शिष्टमंडळ पण तुम्हाला भेटलं नाही भेटलं तरी पण नोंद असल्यावर गरीबाला दिलं पाहिजे. गरीबांना करा काय गेले, मेले ते ऊस तोडू लांबणी समाज मागून पुढे गेले त्यांच्या आरक्षणावर. नका बोलायला म्हणा आम्हाला आरक्षण घेणाराला, मागून येऊन पुढे गेले. पहिले मुकादम होता लांबणी समाज, बंजारा समाज. ऊस तोडणारे मुकादम झाले आणि मुकादम ऊस तोडणारे झाले बंजारा समाजाचे आले. करायचं कल्याण. पाटील, आज आणि उद्या ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होती, बैठक झाली, मात्र राजकारणातला कुठलाही मराठा नेता या अनुषंगाने पण नाही, मिटिंग पण नाही. बोलते ना, आता बोलते. तुमच्या म्हणण्यानुसार जर आता ओबीसीच्या नेत्याची बैठक आहे, घेऊन द्या ना, त्यांनी किती घ्या देऊ, आपण काय आलंय. आणखी एक प्रश्न आपण आहे ना, किती एक होऊन द्या. मागा एक झालं ते ज्यावर नाही काढेंगे, नाही काढूंगे देंगे, नाही काढूंगे देंगे, आणला ना काढून. त्यामुळं शेंगाने मारणे का भाई आपले पास, इथं गप्पा हाणेंगे गेले आपल्याकडं नादी लागत. घेऊन द्या. तुमचं म्हणणं आहे ना, ते बैठक गेले मराठ्याचे राजकीय नेते घेत नाहीत. बघा तुम्ही इथून पुढे घेते का. एक प्रश्न आहे. तुम्ही बघा आता, मी आता मराठवाड्यातली बैठक घेणार आहे एक, आणि पश्चिम महाराष्ट्रातली सुद्धा घेणार आहे. एक घटना आहे, ते नवनाथ वाघमारे सर असं म्हणतात, निजामांच्या अवलादीला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हणून पाडायचा आहे. ज्यांच्या कुंकडच काही उगलेलं नाही त्यांना काय बोलायचं. पाटील, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही या आरक्षण मिळाल्यानंतर आणि आरक्षण मिळण्याच्या आधी सुद्धा त्या कुटा चौकामधून दंड टोपटले होते, आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा दंड टोपटले, त्याला उत्तर म्हणून हाकेने सुद्धा दंड टोपटले. काय
आपण कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं, किती महत्व कोणाला द्यायचं, स्वतःच्या जातीसाठी लढावं ती जात मोठी, दुसऱ्याची इकडे लेकराच्या अन्नात माती काढून काय होते. आपण केलं का कधी म्हटल्यात धनगर बांधवाला विरोध, कोणत्या दलित मुस्लिमाला विरोध किंवा मायक्रो ओबीसीला आपण आपल्याला मोजायचं नाही गिनायचं नाही केवढ्याच म्हणून. आणि आपण विशेष क्लिअर सांगतो, आपण त्यांना कधीच विरोधक मानला आजही नाही आणि कधी मानणार पण नाही. मानल्यावर बघू. चला, धन्यवाद. कोण पण मी दोन्ही बी मराठा बी आम्ही कुणबी बी आम्ही शेतकरी बी आम्ही. मग चलो धन्यवाद. सुधीर